मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी अत्यंत उत्साहात साजरा केला जातो। हा दिवस केवळ एक सण नसून तो आपल्या मायबोलीचा, संस्कृतीचा आणि साहित्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे। तसेच कुसुमाग्रजांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हा दिवस 2013 पासून अधिकृतपणे साजरा केला जात आहे। हा दिवस प्रख्यात कवी, साहित्यिक आणि नाटककार विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण सर्व कुसुमाग्रज या नावाने ओळखतो, त्यांचा जन्मदिवस आहे। मराठी साहित्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आला। मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो? मराठी भाषेचा सन्मान आणि प्रचार प्रसार करण्यासाठी, मराठी साहित्य, संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्यासाठी, नव्या पिढीत मराठीबद्दल अभिमान निर्माण करण्यासाठी। मराठी भाषा गौरव दिन हा दिवस कसा साजरा केला जातो? शाळा महाविद्यालयात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि काव्यवाचन आयोजित केले जाते। अनेक शहरांमध्ये पुस्तकांची पालखी ग्रंथदिंडी काढली जाते। मराठी नाटके, संगीताचे कार्यक्रम आणि व्याख्याने आयोजित केली जातात। मराठी भाषेचे महत्त्व। मराठी ही जगातील 10व्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या अभंगांपासून ते आधुनिक काळातील साहित्यापर्यंत मराठीचा वारसा अत्यंत समृद्ध आहे। मराठी भाषा ही फक्त संवाद माध्यम नसून ती महाराष्ट्राची संस्कृती आणि ओळख आहे। हा दिवस मराठी साहित्याचा गौरव आणि तरुण पिढीला मराठी भाषेच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपण नावाने प्रसिद्ध होते। त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाने मराठी साहित्य विश्वात मोलाची भर घातली आहे। त्यांच्या मराठी भाषेच्या प्रेमापोटी आणि साहित्य क्षेत्रातील योगदानामुळे त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून निश्चित करण्यात आला। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा। धन्यवाद।